संत संगतीचा फायदा काय? संतांची संगत झाली कुणाला? अरे जिला राहण्यासाठी घर नाही, एका शूद्र परिवारामध्ये तिचा जन्म झाला, एका राजाची मुलगी आणि राजाची मुलगी असल्या कारणानं वडिलांनी तिचं लग्न ठरवलं. लग्न ठरवलं. दारामध्ये 25 बकऱ्यांची दावण पाहिली, मत्याचे डेरे पाहिले. विचारलं, बाबा हे बकरे आणि मत्याचे डेरे कशासाठी? सांगितलं, बेटा तू राजाची मुलगी आहे आणि आपल्यामध्ये पाहुणे खुश करण्यासाठी या गोष्टी केल्या जातात. तिने विचार केला, अरे 2 जीव एकत्र येण्यासाठी या 25 जणांचा जर जीव जात असेल तर ब्रह्मचारी राहिलेलं कोणतं वाईट? रात्रीतून तिनं घर सोडलं आणि मेलेल्या पशुजवळ जाऊन बसली. का बरं? तिला माहिती होतं माझे वडील जंगलाचे राजे आहेत, जंगलाचा प्रत्येक कानाकोपरा माझ्या वडिलांना माहिती आहे आणि मी जर झाडावर जर बसले किंवा सरोवराच्या काठावरती जर जाऊन बसले तर मला माझे बाबा शोधून काढतील आणि माझं लग्न लावून देतील. 25 जीवांचा जीव वाचवण्यासाठी मेलेल्या पशुजवळ बसली. तिला माहिती होतं माझे वडील मला सगळीकडे पाहतील, पण माझ्या वडिलांना ही माहिती असेल की माझी मुलगी एवढी नाजूक आहे, एवढी कोमल आहे, ती मेलेल्या पशुजवळ बसू शकणार नाही. पाहता पाहता शिपायांनी सारं जंगल पाहिलं, पण काय ती मुलगी सापडली नाही. पुढे जाऊन ती मातंग ऋषींच्या आश्रमामध्ये जाऊन राहिली. तिथे जाऊन एवढी सेवा केली. देवधर्म तर काही कळत नव्हता, परंतु शबरी आई नाव काय तिचं, जिनं रात्रीतून घर सोडलं, त्या मुलीचं नाव आहे शबरी. तर शबरी आई रोज हातानं रस्ता झाडत होती. एकच माहिती होतं की या रस्त्यावरून कुणीतरी महात्मे जात असतील, त्यांच्या पायाला काटे टोचत असतील, खडा टोचत असतील, म्हणून रोज हातानं रस्ता झाडत होती. आज आम्ही झाडून आमचं घर झाडून काढतो, पण अर्धा केर दारामागे आणि अर्धा शेजारणीच्या घरासमोर. परंतु शबरी आई रोज हातानं रस्ता झाडत होती. एक दिवस उशीर झाला आणि तेव्हा मातंग ऋषींनी पाहिलं, रस्ता झाडणाऱ्या शबरी आईला पाहिलं. विचारलं, देवी कोण आहेस तू? म्हणे शबरी आहे. एवढ्या दिवसापासून तूच रस्ता झाडत होती का? म्हणे हो बाबा. मग माझ्या समोर का आली नाहीस? बाबा मला असं वाटलं की तुम्ही जर मला पाहिलं तर तुम्ही मला रागवतील, काहीतरी शाप देतील, या कारणाने मी कधी तुमच्या समोर आले नाही. शबरी, अगं धन्य आहेस तू आणि धन्य आहे तुझी भक्ती. आम्ही एवढं तप केलं, एवढं नामस्मरण केलं, आमच्या जीवनामध्ये प्रपंचाचा त्याग केला, पण तरी सुद्धा देव आमच्या स्वप्नात सुद्धा आला नाही. पण अगं धन्य आहे तुझी भक्ती. मी तुला वरदान देत आहे की तुला देवाकडे जाण्याची गरज पडणार नाही, जगाचा मालक तुला भेट देण्याकरिता येईल. असं म्हणून मातंग ऋषी वैकुंठाला निघून गेले. संतांच्या शब्दावरती विश्वास ठेवला. शबरी आईनं रोज रस्ता झाडावा आणि भगवंताच्या आतुरतेनं वाट पाहावी. शबरी सवारे रास्ता आएंगे राम जी, शबरी सवारे रास्ता आएंगे राम जी, शबरी सवारे रास्ता आएंगे राम जी, मेरा भी धन्य जीवन बनाएंगे राम जी, मेरा भी धन्य जीवन बनाएंगे राम जी, शबरी सवारी रास्ता आ
मेरा भी धन्य जीवन बनाएंगे राम जी हो. रोज वाट पाहावी आणि म्हणावं रामा रामा रटते रटते बीती रे उमरिया. रामा रामा रटते रटते बीती रे उमरिया. रघुकुल नंदन कब आओगे. रघुकुल नंदन कब आओगे. भीलनी की डगरिया. रामा रामा रटते रटते बीती रे उमरिया. रामा रामा रटते रटते बीती रे उमरिया. रोज वाट पाहावी भगवंताची. आणि संतांच्या संगतीचा परिणाम असा झाला जगाचा मालक शबरी आईला भेट देण्याकरिता आला. पण त्या अगोदर शबरी आई म्हणत होती भगवंताला पाहिलं आणि शबरी आई म्हणते मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे. मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे. मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे. जय हो जय हो. मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे. राम आएंगे आएंगे राम आएंगे. हाथ पर राम आएंगे
दिवसाची वाट पाहावी. आणि एक दिवस शबरी आईच्या जीवनामध्ये असा सोन्याचा दिवस उगवला की साक्षात जगाचा मालक त्या ठिकाणी शबरी आईला भेट देण्याकरिता आला. कथा भाग पुढे आपल्या सर्वांना माहिती आहे. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की शबरी आईला मातंग ऋषींसारख्या संतांची संगत झाली तर जगाचा मालक भेटायला आला. मग आपणही आपल्या जीवनामध्ये संतांची संगत केली. देव जरी आपल्याला भेटायला नाही आला तरी चालेल, पण आपण देवा ठिकाणी तरी नक्की नक्की काय महिला मंडळ पहा. मला सांगा, आता एक सगळ्यांना एक प्रश्न विचारते मी. देव माझ्या घरी आला पाहिजे असं कुणाकुणाला वाटतं? तुम्हाला वाटत नाही का? नाही वाटत का? वाटत असेल तर मोठ्यानं हो म्हणा. देव माझ्या घरी आला पाहिजे असं कुणाला कुणाला वाटतं? नाही वाटत का? देव माझ्या घरी आला पाहिजे प्रत्येकाला वाटतं, पण मी देवा घरी गेले पाहिजे हे कुणाला वाटतं? नाही वाटत का? पण देव माझ्या घरी आला पाहिजे प्रत्येकाला वाटतं, पण मी देवा घरी गेले पाहिजे असं कुणालाच वाटत नाही. आपण जर देवा घरी गेलो पाहिजे किंवा भगवंताच्या चरणाजवळ ते आपल्याला जागा मिळली पाहिजे, याच्यासाठी आपण आपल्या जीवनामध्ये आपल्या स्वतःच्या उद्धारासाठी संतांची संगत करणं फार गरजेचं आहे. म्हणून जीवनामध्ये आल्याच्या नंतर नामस्मरण करावं, कथा कीर्तन श्रवण करावी. मी पहिल्यापासून सांगत आले की जेवढे काही रोज कथेसाठी येतात ना, सगळे भाग्यवान आहेत, पुण्यवान आहेत. कारण इथं प्रत्येकाची येण्याची इच्छा असते, पण येतं कोण? ज्याचं जन्मोजन्मीचं काहीतरी पुण्य आहे. अशीच व्यक्ती या धर्म मंडपामध्ये बसत असते. काही काय म्हणत असतील कथेला गेल्यानंतर आमचा वेळ खूप वायाला जातो, परंतु मी एक सांगेल, कथा कीर्तनानेही तुमच्या जीवनाचा उद्धार होतो. असं जर लक्षात येत नसेल तर तुम्हाला पटलंच एक उदाहरण सांगते मी, म्हणजे लक्षात येईल तुमच्या. 3 चोर होते. चोरी करणं हा त्यांचा व्यवसाय. तर ते 3 चोर एका गावामध्ये आले चोरी करण्यासाठी, पण योगायोग असा झाला की त्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालू होता. आणि कीर्तन म्हटलं की चोरांना खूप राग यायचा, कथा म्हटली की खूप राग यायचा. मग ते काय करायचे, ज्या गावामध्ये कथा कीर्तन चालू आहे ना, कानामध्ये कापसाचे बोळे घालायचे, कापूस कानामध्ये घालायचा आणि चोरी करायला यायचं. पण योगायोगानं असं झालं, ते 3 चोर ज्या गावामध्ये चोरी करण्यासाठी आले, त्या गावामध्ये कीर्तन चालू होतं महाराजांचं. आणि कीर्तन चालू असताना मध्येच लाईट गेली. त्यातला एक जो चोर होता त्याच्या कानातील कापूस खाली पडला. आणि तेव्हा कीर्तनकार महाराजांनी एक वाक्य सांगितलं की देवाला सावली नसते. काय सांगितलं? की भगवान सगळ्या ठिकाणी व्यापलेला आहे, पण देवाला कधीच सावली नसते. एवढं वाक्य त्यानं ऐकलं, तेवढ्यात लाईट पण आली. खाली पडलेला कापूस सापडला, त्यानं स्वतःच्या कानामध्ये घातला. चोरी करायला गेले, पण चोरी अशा ठिकाणी केली की राजाच्या राजमहलामध्ये त्यांनी चोरी केली, राजवाड्यामध्ये. राजाचं सगळं काही धन सगळं ते घेऊन गेले. दुसऱ्या दिवशी जेव्हा राजाला कळालं की आपल्या नगरीमध्ये, आपल्या महलामध्ये चोरी झाली, मोठ्या सभेचं आयोजन केलं. सांगितलं, जो कोणी चोर शोधून आणेल त्याला मी माझं अर्ध राज्य देईल. काही लोक म्हणत होती, जर चोर जर नाही सापडला तर राजा आपल्याला नक्की फाशीची शिक्षा देईल. कुणीच होकार दिला नाही. परंतु त्यामध्ये एक स्त्री आली पुढे. तिनं सांगितलं, महाराज मी चोरांचा शोध तुम्हाला देते, मी चोर पकडून तुमच्याकडे घेऊन येईल. राजानं सांगितलं, ठीक आहे, पण 2 दिवसाच्या आतमध्ये जर तू चोर घेऊन नाही आलीस तर तुला फाशीची शिक्षा देण्यात येईल. ती म्हटली, ठीक आहे. ती स्त्री पूर्ण वनामध्ये फिरू लागली, प्रत्येक गावागावामध्ये जाऊ लागली. पण तिनं कुठंतरी चर्चा ऐकली की एका जंगलाच्या गुफेमध्ये चोरांची टोळी पाहायला मिळते. असं तिनं ऐकलं.
आणि ज्या गुफेमध्ये चोर राहतात तिथं ती गेली आणि देवीचं रूप धारण केलं तिनं. चोरांना पण एक देवी असते. ज्या चोरांनी राजमहालामध्ये चोरी केली होती, का चोरी करण्या अगोदर त्यांनी देवीला नवस केला होता, आई आमची चोरी सक्सेस होऊ दे, अर्ध सोनं तुला अर्पण करू, असा नवस केला होता. आणि तो नवस फेडण्याकरिता ते 3 चोर त्या ठिकाणी आले. पण रिकाम्या हातानं पाहिलं. आता ही श्री देवीच्या पाठीमागे जाऊन उभी राहिली. ती त्यांना बोलू लागली. चोर म्हटले, आई तुझ्या कृपेने आमची चोरी सक्सेस झाली, पण 2 दिवसांनी आम्ही तुला अर्ध सोनं अर्पण करणार आहोत. तर ती देवी बोलू लागली. ती देवी नव्हती, स्त्री बोलत होती. ते म्हटली, चोरांनो मी तुमचा नवस पूर्ण केला आणि तुम्ही मला आता खोटं बोलतात. तुमची इथून पुढे चोरी कधीच सक्सेस होणार नाही. चोर घाबरली. चोर म्हटली, आई असा शाप आम्हाला देऊ नकोस, आम्ही आत्ताच्या आत्ता लगेच तुला सगळं सोनं अर्पण करतो. ती म्हटली, लगेच 2 दिवसांनी नाही, लगेच मला सोनं अर्पण करा. चोर म्हटली, ठीक आहे आई, आम्ही सोनं घेऊन येतो. असं म्हणून तिनं सांगितलं की मला फसवू नका, थोड्या वेळानं मी पुन्हा येते आणि तुम्ही मला सगळं सोनं अर्पण करा. असं म्हणून तिसरी तिथून निघाली. पण तिची सावली दिसली चोरांना. त्यातील एक चोर बोलला 2 चोरांना की आजच मी कीर्तनामध्ये ऐकलं की कीर्तनकार महाराजांनी सांगितलं होतं की देवाला सावली नसते. ते म्हटले, देवाला सावली नसते, ही कोण आहे? पाहिलं तर तिसरी पाहिली. असं धरलं तिला, बदा 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 असं मारलं तिला. पूर्ण लालच झाली होती. तिने माफी मागितली. ती म्हटली, चोरांनो मला जाऊ द्या, तुम्ही इथं राहतात, तुमचे चेहरे मला माहिती आहेत, मी कुणालाच सांगत नाही. त्यांनी सांगितलं तुला आत्ताच्या आत्ता ही सगळी नगरी सोडून जावं लागेल, इथं जर दिसली तर आम्ही तुला ठार करू, असं सांगितलं. आणि तिने त्या दिवसापासून ते गावच सोडलं. चोरांच्या लक्षात आला, रे कीर्तनकार महाराजांचं आपण एकच वाक्य ऐकलं तर आपला जीव वाचला. आपण आयुष्यभर कथा कीर्तन ऐकली तर आपल्या जीवनाचा किती उद्धार होईल. त्या दिवसापासून चोरी करणं त्यांनी काम ते सोडून दिलं, चोरी करण्याचं. आणि रोज कथा कीर्तनाला येऊ लागली. ती रोज कथा कीर्तनाला. याचा अर्थ काय? कथा कीर्तनाला तुम्ही जातात, परंतु त्या ठिकाणी काहीतरी हिताच्या गोष्टी तुमच्या कानावरती पोहोचतात आणि त्यातून तुमच्या जीवनाला काहीतरी एक वेगळी दिशा मिळत असते. कथा कीर्तन म्हणजे हे टाइमपास नाहीये. चोरांच्या लक्षात आलं, एका वाक्यानं आपला जीव वाचला. आयुष्यभर कथा कीर्तन ऐकली तर आपल्या जीवनाचा उद्धार का होणार नाही? आणि रोज ती चोर कथा कीर्तनाला येऊ लागली. की ज्यांना कथा कीर्तन म्हटलं की राग येत होता, अशी चोर रोज कथा कीर्तनाला येऊ लागली. हा कथा कीर्तन ऐकण्याचा फायदा आहे मायबाप. म्हणून इथं आलेला बसलेला प्रत्येक व्यक्ती भाग्यवान आहे, पुण्यवान आहे. तर असो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकच सांगायचं आहे की जीवन जगत असताना आपण नामस्मरण केलं पाहिजे, संतांची संगती केली पाहिजे. का? कारण एकमेव संत असे आहेत की ते भगवंतापर्यंत घेऊन जाण्याचं काम करत असतात. नवरात्रामध्ये आपण रात्रंदिवस भगवतीचं नामस्मरण केलं पाहिजे, तिचं नामचिंतन केलं पाहिजे. या भगवतीच्या नामचिंतनाचा महिमा एवढा मोठा आहे की देवी भागवतामध्ये एक कथा सांगितली जाते की नामस्मरणाने काय होतंय. काल आपण पाहिलं की उथत्य नावाचा जो देवदत्त ब्राह्मणाचा जो मुलगा होता, भगवतीच्या बीज मंत्राने त्याला सत्यव्रत या नावाने त्याची कीर्ती पसरली. त्या नावाने त्याला ओळखलं जाऊ लागलं, फक्त भगवतीच्या नामचिंतनाने. या भगवतीच्या नामचिंतनाचा फायदा एवढा मोठा आहे की देवी भागवतामध्ये सांगितलेली आहे की एक कथा की एकदा विवस्वानाला श्राद्धदेव नावाचा मुलगा, परंतु त्याला संतान नसल्या कारणानं तो अत्यंत दुःखी राहायचा. आणि आज समाजामध्ये पण काही अशी लोक आहेत की ज्यांना संतान नाही, परंतु ते फार दुःखी आहेत.
कधी तर असं असतं काय, ज्या ठिकाणी भरपूर खायला आहे तिथं एक पण लेकरू नसतं, आणि जिथं खाण्यासाठी एक दिवसाची सुद्धा पंचायत होते त्या ठिकाणी भरपूर लेकरं असतात. काही काहींना एवढी लेकरं असतात त्यांना सांभाळायचा कंटाळा येतो, पण काही काही लेकरासाठी संतानासाठी दुःखी असतात. एकदा तर अशी गंमत घडली, एक बाई 4-5 लेकरं घेऊन माहेरी निघाली. बसनं प्रवास करायचा होता, 4-5 लेकरं सोबत घेतली. बस स्टँड वरती आली, तिला कळालं की आता आपल्याला या बसमध्ये बसून जायचंय. मग कंडक्टरनी बस थांबवली, तिनं पहिलं लेकरू बसमध्ये ठेवलं, पण त्या लेकराला वाटायचं मला बस घेऊन जाते की काय. ते लेकरू टुपकून उडी मारायचं दुसरं लेकरू ठेवेपर्यंत. दुसरं लेकरू वर चढवलं की पहिलं खाली उतरायचं, तिसरं वर ठेवायला लागले की दुसरं खाली उडी मारायचं. असं अर्धा तास चलत होतं. कंडक्टर चिरडला, रागात आला. कंडक्टर म्हटलं, हो बाई, तुमच्या घरची बस आहे का? काही कळतं की नाही तुम्हाला? अर्धा तास झाले तुमच्यासाठी बस रस्त्यावर थांबली. एक काम करा ना, तुम्ही बसमध्ये चढा, म्हणजे तुमची लेकरं आपोआप बसमध्ये चढतील. तर बाईनं तसंच केलं हो. ती बाई बसमध्ये चढली, लेकरं सुद्धा पटापट तिच्या बरोबर बसली. बसमध्ये बसल्यानंतर कंडक्टर साहेब आले तिकीट काढायला. प्रत्येकाचं तिकीट काढलं. तिकीट आता त्या बाईजवळ आले, तिकीट काढलं. पण महिला मंडळांचा स्वभाव, याचं फूल घ्या, याचं हाफ घ्या, याचं घेऊच नका, याचं घेऊ नका, त्याचं घेऊ नका, याचं घ्या, असं करण्यामध्ये तिचे 20 मिनिटं गेली. कंडक्टर अधिकच चिडला. कंडक्टर म्हटला, ताई तुम्हाला काही कळतं की नाही? अहो, एवढी लेकरं घेऊन कुठं बसमध्ये प्रवास करायचा असतो का? अर्धी लेकरं घ्यायची ना अर्धी घरीच ठेवायची. ती म्हटली, बाबा तू शांत बस, अर्धीच लेकरं घेऊन मी माहेरी चालली, अर्धी घरी ठेवली. काय म्हटली? अर्धीच लेकरं घेऊन चालली ना अर्धी घरी ठेवली. म्हणजे याचा अर्थ काय? काही ठिकाणी डझनवारी लेकरं असतात, काही ठिकाणी काहीच नसतं. तर असं संतान नाहीये, या कारणानं ते दुःखी आहेत. मग मुलगा मिळवण्यासाठी त्यांनी पुत्र कामेष्टी नावाचा यज्ञाचे नियोजन केले. वशिष्ठ ऋषींकडे गेले, सांगितलं माझ्या पत्नीला काहीतरी मंत्र द्या की जेणेकरून मला मुलगा होईल. तर तेव्हा वशिष्ठ ऋषींनी त्याच्याही पत्नीला मुलीची आवड होती. मुलीची आवड असल्या कारणाने तसेच मंत्र दिले. पुढे जाऊन काही काळानंतर सुंदर अशा मुलीचा जन्म झाला आणि तिचे नाव हिला ठेवले. मुलीचं नामकरण झालं. राजाची इच्छा होती की मला मुलगा व्हावा. वशिष्ठ ऋषींकडे गेले आणि सांगितलं, महाराज मी पुत्र प्राप्तीची इच्छा तुमच्या समोर व्यक्त केली होती. मला मुलगा पाहिजे होता, पण मला मुलगी झाली. तेव्हा वशिष्ठांनी सगळं घडलेलं सांगितलं की तुमच्या पत्नीला मुलीची आवड असल्या कारणाने मी तसे मंत्र दिले, परंतु पुन्हा तप केलं आणि पूर्ण सभेमध्ये इला नावाची मुलगी, तिला पुरुषत्व प्राप्त झालं, ती मुलगा झाली. पण एकदा त्या मुलाचं पुढे जाऊन नामकरण झालं. मुलाचं नाव सुदुम्न ठेवण्यात आलं. तो मुलगा शिकार करण्यासाठी एका तराई प्रदेशामध्ये गेला. त्या प्रदेशामध्ये जसा प्रवेश केला, घोड्यासहित तो स्त्रीरूप झाला, स्त्री बनला. सगळे हत्ती घोडे शिपाई आणि तो सुदुम्न, प्रत्येकाला स्त्रीरूप प्राप्त झालं. आता इथंही तुम्हाला प्रश्न पडला असेल की त्या प्रदेशामध्ये जाऊन त्या सुदुम्न राजाला स्त्रीरूप कसं प्राप्त झालं? तर त्या प्रदेशाला भगवान शिवजींनी शाप दिलेला होता की एकदा शिव आणि पार्वती त्या ठिकाणी काम क्रीडेमध्ये मग्न असताना काही ऋषीमुनी त्यांचं दर्शन घेण्यासाठी आले.
पण आलेल्या ऋषींना पाहिलं, भगवान भोलेनाथ रागवले आणि शाप दिला त्या ठिकाणाला, जो कोणी व्यक्ती या ठिकाणी येईल तो स्त्री बनेल, असा शाप त्या ठिकाणाला दिलेला आहे. म्हणून त्या प्रदेशामध्ये जसा प्रवेश केला, सुदुम्न त्याचे शिपाई घोड्यासहित तो स्त्रीरूप त्याला प्राप्त झालं. सुदुम्न नावाचा जो राजा आहे, स्त्री रूपामध्ये त्या ठिकाणी जंगलामध्ये राहू लागला. पुढे जाऊन चंद्राचा पुत्र बुध यानं पाहिलं, त्याला ती मुलगी खूप पसंत पडली. दोघही त्या ठिकाणी विवाह करून जंगलामध्ये राहू लागले. पुढे जाऊन त्यांना पुरुरवा नावाचा मुलगा झाला. मध्ये बराच काळ लोटला आणि मग त्या सुदुम्न राजाला पूर्वीचा पूर्व वृत्तांत आठवला. त्याच्या लक्षात आलं की मी सुदुम्न नावाचा राजा होतो. वशिष्ठ ऋषींची भेट घेतली. सांगितलं, महाराज मला पुरुषत्व प्राप्त पाहिजे, मला पुरुष करा, स्त्री नकोय मी. वशिष्ठ ऋषींनी भगवान शिवजींची आराधना केली, उपासना केली. प्रसन्न झालेल्या शंकराने वरदान दिलं की हा सुदुम्न 1 महिना स्त्री असेल आणि 1 महिना पुरुष असेल. परंतु त्या सुदुम्नाने सांगितलं की महाराज मला पुरुषच करा, मला स्त्री नकोय. आणि मग त्या ठिकाणी 9 दिवस 9 रात्री भगवतीची उपासना केली. आईचं जागरण केलं, गोंधळ केला, तिची उपासना केली. अष्टभुजाधारी भगवती त्या ठिकाणी प्रगट झाली आणि प्रगट झालेल्या भगवतीनं सांगितलं, वशिष्ठजी तुम्ही माझी खूप स्तुती केली, माझं जागरण केलं, गोंधळ केला माझा, मी तुमच्यावरती खूप प्रसन्न आहे, काय पाहिजे ते वरदान मागा. आणि मग सांगितलं, आई या इलेला स्त्री नकोय, हिला पुरुष रूप प्राप्त झालं पाहिजे असं वरदान दे. आणि मग सांगितलं की माझ्याच कृपेनं शेवटपर्यंत याला पुरुषत्व प्राप्त होईल. आणि त्या दिवसापासून त्याला पुरुष रूप प्राप्त झालं. तो सुदुम्न त्याच्या राज्यामध्ये सुखानं राज्य करू लागला. तर हा भगवतीच्या नामचिंतनाचा महिमा आहे. हे सगळं पाहिलं सुदुम्न त्याच्या राज्यामध्ये गेला आणि तिथे जाऊन त्यानं भगवतीचे धन्यवाद व्यक्त केले आणि पुन्हा एकदा भगवतीचा जय जयकार केला. जगदंबा माता की जय. आई राजा उदो उदो. त्या ठिकाणी जाऊन भगवतीचं नामचिंतन केलं. तर असा या देवी भागवताच्या नामचिंतनाचा महिमा. कालही आपण या गोष्टीचं चिंतन केलं. काल आपण पाहिलं भगवंताचं नामस्मरणाची ताकद पाहिली. या देवी भागवतामध्ये आईचं पहिलं जागरण गोंधळ कोणी केलं किंवा विश्वातला पहिला गोंधळी कोण, त्याचीही कथा मी तुम्हाला सांगितली की दक्ष महाराजांनी ब्रह्मदेवांनी स्वतःच्या शरीरापासून 10 प्रजापती निर्माण केले. त्यामध्ये दक्ष महाराजांना सृष्टी विस्ताराचं काम दिलं. त्यांनी 20,000 पुत्रांना निर्माण केलं. परंतु त्या ठिकाणी नारदजींनी त्याही 20,000 पुत्रांना विरक्तीचा उपदेश केला. दक्ष महाराज रागात आले आणि रागात आलेल्या दक्षाने नारदजींना शाप दिला. तेव्हा ब्रह्मदेव प्रगट झाले. प्रगट झालेल्या ब्रह्मदेवानं सांगितलं, नारदजी तुम्ही जे शाप दिलेला आहे, शाप देऊन बरं नाही केलं तुम्ही. कारण संत हे कुणाचंच वाईट करत नाही. सदैव जगाचं कल्याण करणारे फक्त एकमेव संत आहेत. पहा, संत कुणाला म्हणतात? जे सुख आणि दुःख या दोन्ही काळामध्ये जे समान स्थितीमध्ये राहतात त्यांना संत म्हणतात. संत कसे असतात? आपण कितीही त्रास द्या त्यांना तरी सुद्धा जगाच्या कल्याणास तांच्या विभूती. जगाच्या कल्याणास तांच्या विभूती. जगाच्या कल्याणास
कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. संतांना तुम्ही कितीही त्रास द्या तरी सुद्धा ते जगाचं कल्याणच करतात. आणि जे जगाचं कल्याण करतात त्यांना तर संत म्हटलेलं आहे. संत कुणाला म्हणतात तर माऊली ज्ञानोबारायांचं चरित्र आपल्या सर्वांना माहिती आहे. अरे संन्यासाची लेकरं म्हणून ज्यांना या समाजानं हिनवलं अशी ज्ञानराज माऊली. ज्या समाजानं छळलं त्यांना तो समाज म्हणजे तुम्ही आम्ही. एवढा त्रास दिला माऊलींना, एवढा त्रास दिला. अरे तुमचं जर तोंड पाहिलं ना तर आमचा दिवस सुखाचा जात नाही, आमचा दिवस चांगला जात नाही असा म्हणणारा समाज होता. विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता जेव्हा विठ्ठल पंतांनी ब्रह्मचारी आश्रम सोडून गृहस्थ आश्रमाचा स्वीकार केला आणि पुढे जाऊन त्यांना 4 मुलं झाली. ज्ञानदादा, निवृत्तीदादा, सोपानदादा आणि मुक्ताबाई. या भगवतीचे आपल्यावरती किती उपकार आहेत हेही मी तुम्हाला या चरित्रातून सांगणार आहे. 4 भावंड. विठ्ठल पंत आणि रुक्मिणी आईसाहेबांनी विचार केला, अरे या समाजानं आम्हाला खूप हिनवलंय, खूप त्रास दिला, पण जो त्रास आम्हाला झालाय ना तो त्रास आमच्या लेकरांना होऊ नये याच्यासाठी त्यांनी देहांत प्रायश्चित घेतलं. परंतु जेव्हा देहांत प्रायश्चित घ्यायचं होतं ना माईबाप, त्यावेळी ते दृश्य आपण जर समोर आणलं, ती घटना सत्य घडली, आपण आता फक्त ऐकली तर आपलं मन भरून येतंय. मध्यरात्रीला विठ्ठल पंतांनी आणि रुक्मिणी आईसाहेबांनी ठरवलं की आपल्या लेकरांच्या सुखासाठी, या समाजानं आपल्या लेकरांना मान देण्यासाठी आपल्याला आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागेल. पण रुक्मिणी आईसाहेबांचं मन गहिवरून आलं. सांगितलं, स्वामी आपली लेकरं छोटी आहे, आपण जर यांना टाकून दिलं, सोडून गेलो तर आपल्या लेकरांचं पालन पोषण कोण करणार? हे लेकरं कुणाला आई म्हणतील, कुणाला बाबा म्हणतील? स्वामी दुसरा काहीतरी मार्ग नसेल का? विठ्ठल पंत सांगतात, रुक्मिणी आपल्याकडे वेळ नाहीये ग. जे काही करायचं असेल ते याच मध्यरात्रीला करायचं आहे. त्याच्याशिवाय हा समाज त्रास देण्याचा बंद करणार नाही. देहांत प्रायश्चित दिवसभरामध्ये जेवढी काही भिक्षा गोळा होईल ना तेवढी भिक्षा घेऊन घरी यावं. परंतु कधी कधी असा प्रसंग घडायचा की भिक्षा येत असताना काही ब्राह्मण देवता माऊलींना अडवायची. सांगितलं, संन्यासाच्या कार्ड्या तुला भूकही लागते का? तुम्हाला पण मन आहे का? असं म्हणून हिनवत होती, झोळी हिसकावून घेत होती आणि जेवढी काही झोळीमध्ये भिक्षा होती ना सगळी जमिनीवरती फेकून देत होती आणि पायाखाली तोरबडत होती. मातीमध्ये माऊलींची भिक्षा मिसळवल्या जात होती. एक दिवस माऊलींना खूप दुःख झालं. रागात आलेले माऊली, दुःखी झालेले माऊली सिद्धबेटावरती आले, पर्णकुटीचा दरवाजा लावला आणि ते ध्यान लावून बसले. आता मात्र माऊली ध्यानातून बाहेर यायला तयार नाही. मुक्ताबाईनं पाहिलं की पर्णकुटीमध्ये आपला दादा त्या ठिकाणी ध्यान लावून बसलेला आहे. आवाज दिला, दादा तुम्ही जर पर्णकुटीमध्ये असं जर जाऊन बसलात तर या जगाचा उद्धार कोण करणार? दादा भलेही या समाजाने आपल्याला खूप त्रास दिलेला आहे, तुम्ही जर या जगाचा तिरस्कार केला तर या जगाला ज्ञानेश्वरी कोण देणार? या जगाला कोण सांभाळ करणार? या जगाचा
उद्धाराचा मार्ग कोण सांगणार दादा? असं म्हणून ती छोटीशी शिमुरडी मुक्ताबाई दारासमोर आहे आणि आपल्या छोट्या दादाला विनंती करते. ती छोटीशी शिमुरडी मुक्ताबाई. विश्वपटा ब्रह्मादोरा विश्वपटा ब्रह्मादोरा विश्वपटा ब्रह्मादोरा विश्वपटा ब्रह्मादोरा समाजानं खूप छळलं असेल दादा, परंतु तुम्ही संत आहात, साधू आहात. तुम्ही जर असा या समाजाचा राग केला तर लोकांचा उद्धार कसा होणार दादा? जगत कल्याणासाठी ती आदिशक्ती महामाया माऊलींना उपदेश करते दादा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा. विश्वपट ब्रह्मादोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. विश्वपट ब्रह्मादोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. विश्वरागे झाले वाणी, 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 विश्वरागे झाले. विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. छोट्याशा मुक्ताईनं माझ्या ज्ञानराज माऊलीला उपदेश केला दादा. आज जर तुम्ही पर्णकुटीमध्ये जर जाऊन असे जर बसलात तर या जगाचा उद्धार कोण करणार? या जगाला कोण देईल ज्ञानेश्वरी? या जगाच्या उद्धारासाठी हरिपाठ कोण देणार? असा उपदेश महाशक्ती आदिशक्तीने माऊलींना उपदेश केला. आणि पहा, आदिशक्तीने या ठिकाणी माऊलींना जर उपदेश केला नसता तर ही ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ तुम्हा आम्हाला मिळाला नसता. आदिशक्ती मायेनं जर माऊलींना उपदेश केला नसता तर हरिपाठाचा आनंद आपल्याला घेता आला नसता. हे सगळे आदिशक्तीचे उपकार आहेत.
म्हणून तर जगत जननी माय भवानी प्रत्येक ठिकाणी ज्या पद्धतीने माऊलींना उपदेश केला फक्त जगत कल्याणासाठी, तुमच्या आमच्यासाठी, तर असे भगवतीचे उपकार आहेत. असं हे माऊलींचं गोड चरित्र की ज्या चरित्रामध्ये सुद्धा भगवतीचा नामोल्लेख केला जातो. तर असं हे देवी भागवत महापुराण की माऊलींच्या चरित्रामध्ये सुद्धा या भगवतीचं वर्णन केलेलं आहे. मग हा ग्रंथ किती श्रेष्ठ असेल, किती पवित्र असेल. तर माऊलींच्या चरित्रामध्ये आपण शिकायचंय, भलेही आपल्याला समाजानं कितीही त्रास देऊ द्या, पण आपण आपलं काम व्यवस्थित करत राहायचं. एक गोष्ट लक्षात घ्यायची कधी पण की आपण चांगलं काम करत असताना, जेव्हा आपण योग्य रस्त्यानं चालत आहोत ना, तेव्हाच हा समाज नावं ठेवत असतो, तेव्हाच आपल्याला समाजाचा त्रास होत असतो. परंतु ज्या दिवशी कोणी आपली स्तुती करेल, ज्या दिवशी लोकांचा त्रास आपला बंद होईल ना आपल्याला, तेव्हा समजायचे आपण चांगल्या रस्त्यानं नाही, वाईट रस्त्यानं चाललेलो आहोत. हे कधी पण लक्षात ठेवायचं. तर या सगळ्या गोष्टीतून एकच सांगायचं आहे की समाजानं ज्यांना त्रास दिला, अशी विश्वाची माऊली त्रास दिला म्हणून हरिपाठ नाही सोडला, त्रास दिला म्हणून ज्ञानेश्वरी लिहिली नाही. एवढा समाजानं त्रास दिला तरी सुद्धा तुमच्या आमच्यासाठी ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ लिहिला, हरिपाठ लिहिला. म्हणून ज्यांच्या जीवनामध्ये सुख आणि दुःख हे दोन्ही समांतर असतं ना, त्यांनाच तर संत म्हणतात. तर जीवनामध्ये आल्याच्या नंतर आपणही संतांची संगती केली पाहिजे, एवढंच मला सांगायचं आहे. नामस्मरण केलं पाहिजे. काल आपण पाहिलं, कालच्या सत्रामध्ये की दक्ष महाराजांनी नारदजींना शाप दिला. ब्रह्मदेवानं सांगितलं, दक्षा चूक केलीस तू एका संतांना शाप दिला, ज्यांनी तुला पापापासून वाचवलं, तू त्यांना शाप दिला. तर जो शाप ज्या मुखातून दिला ती वाणी अपवित्र झाली. आपली वाणी पवित्र करण्यासाठी दक्ष महाराजांनी अष्टभुजाधारी भगवतीचं चित्र काढलं आणि आईचं पहिलं जागरण गोंधळ केलं, पहिली ज्योत जाळली दक्ष महाराजांनी. पुढे भगवतीनं सांगितलं की माझा विवाह महादेवाशी लावून द्या, ज्या दिवशी महादेवाचा अपमान होईल त्या दिवशी तुझ्यासहित तुझं सर्व राज्य जाळून मी इथून निघून जाईल. आणि मग तसंच घडलं. दक्ष महाराजांनी मोठ्या यज्ञाचे नियोजन केले, सर्व देवादिकांना निमंत्रण, परंतु महादेवाला निमंत्रण नाही. झाकीमध्ये आपण पाहिलं, सती मातेनं विचारलं, स्वामी सुंदर शृंगार करून या देवस्त्रिया कुठं चालल्यात, कुठं निघाले सगळे देव? सांगितलं, तुझ्या वडिलांच्या घरी खूप मोठ्या यज्ञाचं आयोजन केलेलं आहे, हे सगळं त्या ठिकाणी चाललेले आहेत. मग स्वामी आपणही गेलं पाहिजे. भगवान शिवजी समजावून सांगतात, सती ज्या ठिकाणी निमंत्रण आहे त्याच ठिकाणी माणसानं जावं, बिना निमंत्रणाचं माणसानं जाऊच नाही. महिला मंडळ, एखाद्याच्या लग्नामध्ये तुम्हाला निमंत्रणच नाही, पण सुंदर साडी घालून सुंदर मेकअप करून तुम्ही तिथं गेलात आणि तिथं जाऊन तुम्हाला कोणी विचारलंच नाही, अपमान झाल्यासारखं वाटतं की नाही? अगदी तसंच शिवाजी समजावून सांगतात, सती भगवत कार्यात भक्ताला, गुरुच्या घरी शिष्याला, मित्राच्या घरी मित्राला आणि आई वडिलांच्या घरी पुत्राला मनानं जाता येतं ग. सती माता सांगतात, स्वामी मला पण हेच तर म्हणायचंय, माझ्या आई वडिलांचं घर आहे, मग मला जाण्यास काय अडचण आहे? शिवजी सांगू लागले,
सती तुला खरं खरं कारण सांगतो की एकदा तुझ्या वडिलांचा माझ्याकडून अपमान घडला. पण सती मी तुला खरं सांगतो तो अपमान नव्हता ग. तुझ्या वडील सभेमध्ये येण्यासाठी वेळ होता तुझ्या वडिलांना. मी विचार केला माझा वेळ इकडं तिकडं वाया जाण्यापेक्षा मी ध्यान लावून बसलो. आणि पहा भगवान भोलेनाथ सृष्टीचे चालक आहेत, मालक आहेत, पण ते सुद्धा भजन करतात, अखंड भजन करतात. भजन करी महादेव देव, भजन करी महादेव देव भजन करी महादेव. श्रीराम जय राम भजन करी महादेव देव. राम पूजी सदाशिव सदाशिव, राम पूजी सदाशिव सदाशिव, भजन करी महादेव देव, भजन करी महादेव देव, भजन करी महादेव. राम पूजी सदाशिव सदाशिव, राम पूजी सदाशिव सदाशिव, भजन करी महादेव. श्रीराम जय राम भजन करी महादेव. श्रीराम जय राम भजन करी महादेव. जय हो. जय हो हरि बोल. जय हो. भगवान श्री शंकर अखंड रामरायांचं भजन करतात. राम पूजी सदाशिव सदाशिव, राम पूजी सदाशिव सदाशिव, भजन करी महादेव देव, भजन करी महादेव. सती तुझे वडील आले, सगळ्या देवांनी त्यांना नमस्कार केला. मी नमस्कार नाही केला, त्या गोष्टीचा तुझ्या वडिलांना राग आला. त्या गोष्टीचा सूड भावनेनं बदला घेण्यासाठी तुझ्या वडिलांनी यज्ञाचे आयोजन केले आहे. सती माता म्हणतात स्वामी एवढी मोठी गोष्ट घडली तुम्ही मला आत्ता सांगतात. स्वामी नात्यांचे धागे फार नाजूक असतात. तुमचं आणि माझ्या वडिलांचं नातं फार नाजूक आहे. कारण नात्यांचे धागे असे असतात की ते ताणले तर तुटतात, आणि तुटलेले धागे जोडण्याचा प्रयत्न केला तर त्यामध्ये गाठ तयार होत असते. रही मन धागा प्रेम का मत खींचो कट जाए, टूटे तो फिर जुटे नहीं, जुटे तो गांठ बन जाए. रही मन धागा प्रेम का मत खींचो कट जाए, टूटे तो फिर जुटे नहीं, जुटे तो गाठ बन जाए. नात्यांचे धागे फार नाजूक असतात. ताणले तर तुटतात, आणि तुटलेले धागे, तुटलेले नाते जर जोडण्याचा आपण प्रयत्न केला तर त्या नात्यांमध्ये, त्या धाग्यांमध्ये गाठ तयार होत असते. या ठिकाणी माता सतीला अडचण निर्माण झाली. का बरं? एका बाजूला वडील आहेत आणि एका बाजूला भगवान शिवजी आहेत.
वडिलांना समजावून सांगावं का स्वामींना समजावून सांगावं काही कळेना. महिला मंडळ, असे प्रसंग तुमच्याही जीवनामध्ये बऱ्याच वेळा येऊन गेले असतील. एका बाजूला तुमचे वडील आणि दुसऱ्या बाजूला तुमचे मालक. एकदा असा प्रसंग घडला, एक घटना अशी घडली. एक सासरा आपली मुलगी आणि जावई घेऊन सासूरवाडीला निघाला. रस्त्यानं जात असताना शेत दुसऱ्याचं, ज्वारी तिसऱ्याची, आणि शेतामध्ये सुंदर अशी ज्वारी आलेली होती. ज्वारीचे कोणीच भरलेले होते, कंस ज्वारीचे भरलेले होते. सासऱ्यानं पाहिलं, तो म्हटला, जावई बाप्पू खूप सुंदर ज्वारी आहे, मग 30 पोते ज्वारी होईल. जावई म्हटला, नाही सासरी बुवा, 30 नाही, मला वाटतं 20च पोते ज्वारी होईल. सासरा म्हटला, नाही नाही, 30च पोते ज्वारी होईल. कंस तर पाहना खूप वजनदार दिसतात, गच्च भरलेले आहेत, ज्वारी एवढी सुंदर आहे, मग 30 पोते ज्वारी होईल. जावई म्हटलं, नाही सासरी बुवा, 20च पोते ज्वारी होईल. 20-30 नादामध्ये जावईनं सासरा धरला आणि खालीच पाडला आणि छातीवर बसला. सासरा म्हणायचं, जावई 30 पोते ज्वारी होईल. जावई म्हटला, नाही नाही सासरी बुवा, 20च पोते ज्वारी होईल. 20-30च्या नादामध्ये मुलीला टेन्शन आलं ना. का बरं? एकीकडून वडील आणि दुसरीकडून मालक. कुणाला समजावून सांगावं काही कळे ना. ती मुलगी म्हणते, बाबा अहो 30 तरी म्हणा, तुमचा जीव वाचल. म्हातारा म्हटलं पुरीला, बेटा माझा जीव गेला तरी चालल, पण या ग्रहस्थाला 30च्या पुढे एक ओंजळभर सुद्धा ज्वारी होणार नाही. काय म्हटलं, मी मेलो तर काही हरकत नाही, पण 30च पोते ज्वारी होईल. जावई म्हणायचा, सासरी बाप 30 पोते नाही, 20च पोते होईल. असं करता करता मुलीची पंचायत झाली. त्या मुलीचं नाव होतं वसू. ती पोरगी नवऱ्याला समजावून सांगते, पण नवरा ऐकायला तयार नाही. शेवटी वडिलांना समजावून सांगायला गेली. सांगितलं, बाबा अहो मनात 30 पोते, कुठं काही बिघडणार आहे का? शेत दुसऱ्याचं, धान्य तिसऱ्याचं, तुम्हीच भांडण करायला लागलात. मनात 30 पोते, 20 पोते म्हणा. म्हातारा म्हटलं, बेटा वसू, काही जरी झालं तरी पण 30 पोत्याच्या वर याला धान्य होणार नाही. ती म्हटली, बाबा तुमची पाठ लाल झाली घासू घासू, म्हणा 20 पोते. तो म्हटला, बेटा वसू, पाठ किती बी घासू, पण 10 पोत्याची कळ कशी सोसू? पाठ किती बी घासू, पण 10 पोत्याची कळ कशी सोसू? आता पहा, शेत दुसऱ्याचं, धान्य तिसऱ्याचं, आणि भांडण कुणाची लागली? चौथ्याची. म्हणजे असे प्रसंग कधी कधी निर्माण होतात. तसं सतीमातेच्या जीवनामध्ये प्रसंग निर्माण झाला. एका बाजूला वडील आहेत, तर एका बाजूला पती आहे. पण शेवटी ठरवलं, वडिलांना समजावून सांगू. वडिलांच्या भुवनामध्ये आल्या. दक्ष महाराजांनी पाहिलं, राग आला, सती तुला इथं कुणी बोलावलंच नाही. बाबा मी तुमची मुलगी आहे आणि या ठिकाणी येण्याचा मला अधिकार आहे. पाहिलं सती मातेनं, मोठ्या यज्ञाचं आयोजन केलेलं होतं. सर्व देवतांना निमंत्रण होतं, परंतु महादेवाला निमंत्रण नव्हतं. बाबा माझ्या महादेवाशिवाय हा यज्ञ तुमचा पूर्ण होऊ शकणार नाही. माझ्या महादेवाला निमंत्रण द्या. दक्ष महाराज रागात आले. रागात आलेल्या दक्षानं महादेवाचा अपमान केला. सांगितलं, सती त्या बैरागी महादेवाचं नाव माझ्या समोर घेऊ नकोस. तुला जर या यज्ञामध्ये सहभाग घ्यायचा असेल तर सोडून दे त्या महादेवाला आणि येऊन राहा माझ्याकडे. आयुष्यभर तुझा सांभाळ करतो. महादेवाचा अपमान सहन झाला नाही. पाहता पाहता योग अग्नीमध्ये विलीन झाल्या. सगळीकडे वार्ता पसरली. शेवटी ती बातमी महादेवाच्या कानापर्यंत पोहोचली. भगवान भोलेनाथ रागात आले. त्या ठिकाणी वीरभद्राचं प्राकटीकरण झालं. पाहता पाहता दक्ष महाराजाचं मस्तक छाटलं गेलं आणि त्या ठिकाणी शिवजींचं आगमन झालं. पण पाहिले सती मातेला, सती सांगितलं होतं मी तुला जाऊ नकोस, ऐकलं नाहीस ग माझं तू. सती मातेचं प्रेत घेतलं. हजारो वर्ष त्या ठिकाणी ब्रह्मांडामध्ये ते फिरत राहिले. फिरत असताना पूर्ण पृथ्वीचं चक्र थांबलं
वारा थांबला, पाऊस थांबला, सगळं काही थांबलं. कोणीतरी म्हटलं विष्णू भगवंताला जाऊन, असं जर चालत राहिलं तर एक दिवस या सृष्टीचा नाश होईल. विष्णू भगवंताने सुदर्शन चक्र पाठवलं आणि पाहता पाहता सती मातेच्या शरीराचे 108 तुकडे झाले. आणि ते तुकडे ज्या ज्या ठिकाणी पडले तिथे तिथे शक्तिपीठ तयार झाली. जिथे जीभ पडली तिथे ज्वालादेवी झाली. जिथे डोळे पडले तिथे नैनाक्षी झाली. जिथे कान पडला तिथे कर्णिका झाली. अशी एकूण 108 शक्तिपीठ, त्यापैकी महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठ आहेत. पहिला आहे तुळजापूरची माय भवानी, दुसरा आहे कोल्हापूरची महालक्ष्मी, तिसरा आहे माहूरगडची रेणुका माता, आणि जे अर्ध शक्तिपीठ आहे ते म्हणजे वणीची सप्तशृंगी. अशी महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर 108 शक्तिपीठ त्या ठिकाणी भगवतीची तयार झाली. महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने ही 3.5 शक्तिपीठ आहे. तुळजापूरची माय भवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी, माहूरगडची रेणुका माता आणि वणीची सप्तशृंगी. कधीतरी तुम्हाला प्रश्न पडला असेल की 3.5 शक्तिपीठ आहेत, मग तुळजापूरची माय भवानी हे पूर्ण शक्तिपीठ कसे बरं? तर तुळजापूरला गेल्यानंतर तिथे भगवान भोलेनाथचं मंदिर आहे, म्हणून ते पूर्ण शक्तिपीठ आहे. कोल्हापूरला जर आपण पाहिलं तिथेही भगवान भोलेनाथाचं मंदिर आहे, म्हणून त्यालाही पूर्ण शक्तिपीठ म्हटलं जातं. माहूरगडची रेणुका माता तेही पूर्ण शक्तिपीठ आहे, तिथेही महादेवाचं मंदिर आहे. परंतु वणीची सप्तशृंगी तिथे शिवजींचं मंदिर नसल्या कारणाने त्याला अर्धशक्तिपीठ म्हणतात. तर अशी 3.5 शक्तिपीठ आहेत. त्यांचीही कथा देवी भागवतामध्ये सांगितली जाते की एकदा कर्दम मुनी आणि अनुभूती माता यांना मुलगा झाल्यानंतर कर्दम मुनींचा मृत्यू होतो. पुढे जाऊन अनुभूती माता खूप तपश्चर्या करतात, परंतु जेव्हा त्या वनामध्ये तप करण्यासाठी जातात ना, तिथे त्यांना एक राक्षस त्रास देतो, कुक्कर नावाचा राक्षस. तो त्रास द्यायला लागला, छळ करण्याचा प्रयत्न करू लागला. तेव्हा अनुभूती मातेनं भगवतीचा धावा केला आणि तीच भगवती त्वरिता आल्या कारणाने तिला त्वरिता हे नाव प्राप्त झाले आणि तिनं कुक्करचा वध केला. पुढे जाऊन त्याच त्वरिता शब्दाचा तुरजा या ठिकाणी तुरजा या शब्दाने तिचा नामोल्लेख केला जाऊ लागला आणि पुढे जाऊन हीच तुळजा या शब्दाने ओळखू जाऊ लागली आणि त्या ठिकाणी तुळजापूरची माय भवानी या नावाने ती प्रसिद्ध झाली. जेव्हा सीता शोध घेत घेत प्रभू श्री रामचंद्र भगवान तुळजापूर या ठिकाणी आलेल्या रामरायांना भगवान भोलेनाथानं पाहिलं, कैलासामधून पाहिलं आणि एवढा आनंद झाला की माझे प्रभू राम या ठिकाणी आलेले आहेत. भगवान भोलेनाथाला पाहिलं, माता पार्वतीनं विचारलं, स्वामी एवढा आनंद का बरं झाला तुम्हाला? म्हणे माझे राम भगवान या ठिकाणी आलेले आहेत, तुळजापूर या ठिकाणी. म्हणे ज्याची बायको चोरी गेली त्यांचंच तुम्ही भजन करतात? मी रामरायांची परीक्षा घेऊन येते. आणि मग राम भगवंताची परीक्षा घेण्यासाठी पार्वती मातेनं सीता मैयाचं रूप धारण केलं आणि त्या ठिकाणी तुळजापूर या ठिकाणी आली. तेव्हा भगवंतानं पाहिलं आणि 2 हात जोडलेले विचारलं, आई तू का आलीस? काय म्हटले रामराय? आई तू का आलीस? तू का आलीस या नावावरून पार्वतीला ओळखून त्या ठिकाणी तुकाईचे मंदिर तयार झाले. आजही आपण आपल्यापैकी कोणी तुळजापूर या ठिकाणी जाऊन आले असेल तर त्या ठिकाणी तुकाईचे मंदिर आपल्याला पाहायला मिळते.
आणि भगवान रामचंद्र ज्या ठिकाणी बसले त्या ठिकाणाला घाटशिळ असे नाव प्राप्त झाले. असं म्हणतात की जगदंबा माता भारती बुवांच्या मठामध्ये कधी कधी सारीपाट खेळण्यासाठीही जाते, अशी भक्तांची श्रद्धा आहे. म्हणून त्या ठिकाणी जाऊन प्रत्येक भाविक जन मा जगदंबेचं दर्शन घेतो. का? कारण त्या ठिकाणावरून रामराया सुद्धा गेलेले आहेत. त्या ठिकाणाला तुळजाई माय भवानी, तुळजापूरची माय भवानी असं हे नाव प्राप्त झालं. कशा कारणाने? तिने अनुभूती मातेचं रक्षण केलं, कुक्कर नावाच्या राक्षसाचा वध केला, म्हणून तिला तुकाई असे म्हणतात. अशी ही कथा देवी भागवतामध्ये सांगितली जाते. पुढे आहे कोल्हापूरची महालक्ष्मी. हेही पूर्ण शक्तिपीठ आहे. की एकदा गरुडाचल आपली मुलगी माधवीला घेऊन वैकुंठाला गेला. तिथे गेल्याच्या नंतर त्या माधवीला विष्णू जवळ बसल्यानंतर लक्ष्मी मातेला राग आला आणि रागामध्ये लक्ष्मी आईनं शाप दिला की तू हत्तीन बनून पडेल. छोट्याशा माधवीला शाप दिल्या कारणानं गरुडाचलालाही राग आला. त्यानंही लक्ष्मीला शाप दिला की तुला पण हत्तीचं रूप प्राप्त होईल. आणि हत्तीचं रूप घेऊन लक्ष्मी त्या ठिकाणी गरुडेश्वर आली. ते स्थान म्हणजे आजचं कोल्हापूर. परंतु त्या कोल्हापूर भागामध्ये कोल्हासूर आणि करवीर नावाचे 2 राक्षस होते. त्या ठिकाणी जाऊन ते माणसांना भयंकर त्रास देऊ लागले, अधर्मानं वागू लागले, खूप त्रास देऊ लागले. त्यावेळी सर्व देवतांनी भगवान भोलेनाथाचा धावा केला आणि करवीरचा वध करण्यात आला. परंतु करवीरचा वध केला शिवजींनी. कोल्हासूर अधिकच चिडला. तो जास्तच लोकांना छळवू लागला, जास्त त्रास देऊ लागला. तेव्हा आता देवतांच्या लक्षात आलं महादेव सुद्धा काही करू शकणार नाही. त्यांनी भगवतीची आराधना केली. तेव्हा अष्टभुजाधारी भगवतीनं सुंदर असं त्या ठिकाणी रूप केलं आणि पाहता पाहता कोल्हासूरचा वध केला. सर्व देवदेवतांनी जय जयकार केला. जगदंबा माता की कोल्हासूरचा वध झाला. परंतु त्यानं वरदान मागून घेतलं, आई तू माझा वध केला, काही हरकत नाही, परंतु माझी एक अट आहे, मला एक वरदान पाहिजे. विचारलं आईनं काय पाहिजे? सांगितलं की या ठिकाणाला तुझ्या नावा अगोदर माझ्या मुलाचं नाव लाव. तेव्हा त्या ठिकाणी करवीर निवासिनी कोल्हापूरची महालक्ष्मी असं हे नाव प्राप्त झालं. तर अशी कथा या कोल्हापूरच्या महालक्ष्मीची आहे. पुढे आहे माहूरगडची रेणुका माता. हेही पूर्ण शक्तिपीठ आहे. की एकदा रेणुका माता आणि जमत अग्निशी त्यांचा विवाह झाला. त्या दोघांना पुढे जाऊन भगवान परशुराम हे पुत्र स्वरूपामध्ये प्राप्त झाले. परंतु काही कालांतराने कार्तवीर्य राजाने कामधेनू गायीची मागणी केली. तेव्हा त्यांनी नकार दिल्या कारणाने त्यांचा वध करण्यात आला. वडिलांचा मृतदेह आणि रेणुका माता त्यांना एका टोपलीमध्ये ठेवलं आणि परशुराम भगवान हे कावड घेऊन माहूरगडावरती आले. माहूरगडावरती आल्याच्या नंतर वडिलांच्या देहावरती अंत्यसंस्कार करण्यात आले, अग्निदान करण्यात आलं. परंतु आई सुद्धा त्यामध्ये सती गेली. लेकराला सांगितलं, बाळा तू इथंच थांब, मी वडिलांबरोबर सती जाते. परंतु जेव्हा तुला माझी आठवण येईल तेव्हा तू या ठिकाणी येईल आणि मी या ठिकाणी प्रगट होईल. बरेच दिवस गेले, मुलाला आईची आठवण होऊ लागली. माहूरगडावरती तो मुलगा आला आणि तिथं आलेल्या
लेकराला पाहिलं आणि ती माहूरगडची रेणुका माता कमरेपर्यंत त्या ठिकाणी प्रगट झाली. त्या ठिकाणी तिचा तांदळा आपल्याला माहूरगडावरती पाहायला मिळतो. आजही तो तांदळा त्या ठिकाणी आहे. आपल्यापैकी जो कोणी त्या ठिकाणी जाऊन आला असेल तर ते दृश्य आपल्याला पाहायला मिळतो की माहूरगडावरती रेणुका मातेला पानाचा विडा दिला जातो. अशी प्रथा आहे. तर अशी ही माहूरगडची रेणुका माता, तिनंही त्या ठिकाणी राक्षसांचा काही वध केलेला आहे. पुढे आहे वणीची सप्तशृंगी, की ज्या वेळी लक्ष्मणजीला शक्ती लागली तेव्हा शक्ती लागल्यावर हनुमंतरायांनी द्रोणागिरी पर्वत आणला. द्रोणागिरीचे जिथे 7 तुकडे पडले तिथं सप्तशृंगगड निर्माण झाला. आणि असं म्हणतात की या ठिकाणी या पर्वतावर साक्षात भगवतीने, या जगदंबेनं महिषासुरचा सुद्धा वध केला होता. या डोंगराला वणीचा डोंगर असे म्हणतात. ही देवी सुद्धा खूप खोलवर आहे, खूप डोंगर भागामध्ये आहे. म्हणून या गडाला सप्तशृंग असे म्हणून या देवीला वणीची सप्तशृंग असे म्हटले जातात. तर अशी ही महाराष्ट्रामधील 3.5 शक्तिपीठ अशी त्यांची कथा सांगितली जाते.